हा साखरपुडा गुड्डीच्या मैत्रिणीच्या बहिणीचा आहे आणि आम्ही तिची वाट पाहत आहोत. ती आम्हाला बाहेर घ्यायला येत आहे आणि कलौर्या इज हिअर. मंद बाधाका साखरपुडा चालू असताना हा वेटर स्टार्टरच्या प्लेट्स घेऊन फिरत होता आणि ह्या दोघींचं प्लॅनिंग चाललं होतं की तो कधी आपल्याकडे येईल किंवा त्याला लवकरात लवकर आपल्याकडे बोलवा, कारण भूक लागलेली आहे. सो आता त्याला हात करून करून ये इकडे असं त्यांचं ते अथक परिश्रम चालू आहेत आणि त्याला यश आलेलं आहे. हिने जाऊन टिश्यूमध्ये 2 चीज बॉल्स घेऊन आली आहे, 4 सॉरी, आणि त्या आता मिटक्या मारत मारत खात आहेत. बघा ही सुखी आत्मे. तर एवढं करून पोट भागलेलं नाही आहे, तर प्राची आता आवाज देऊन बोलवत आहे, अरे बाबा इकडे ये आम्हाला ते. बघा बघा किती सिरियस डिस्कशन चाललं आहे या एवढ्याशा बॉलसाठी, चीज बॉलसाठी. एंगेजमेंट म्हटल्यावर किती गोंधळ गडबड असते हे तुम्हाला माहितीच आहे, म्हणून हा व्हॉइस ओव्हर द्यावा लागत आहे. सो आता सगळं झालेलं आहे, म्हणलं आता जेवणावर ताव मारावा, कारण भूक लागलेली आहे. ऑलमोस्ट 9 वाजून गेले होते. पदार्थांची नावं काय माहिती नाही आहेत, पण आता खाल्ल्यावर कळतील आणि वाचल्यावर तर अजून जास्त कळतील. ओके, सो आता हा आहे बुंदी रायता. मैत्रिणीने सगळ्यात पहिलं घेतलेलं आहे, बिकॉज तिच्या बहिणीचं लग्न आहे, म्हणलं मान तिला पहिला दिला नाही तर म्हणून. बघा स्वतःच आली आणि स्वतःच खायला लागली, मला दिलं पण नाही. हे काय राहून मी वाटे घेते आणि या काय हिसकून घेतात. चला फायनली एक वाटी माझ्या नशिबात आलेली आहे. हा वेटर मस्त मस्त पदार्थ आणून ठेवत आहे. चलो आणे दो. पापडापासून सुरुवात. इंडियन म्हणल्यावर पापड पहिला, आणि 1 नाही 2 नाही चांगले 4-5 लागतात आम्हाला. त्यानंतर आता आम्ही मस्त बुंदी रायता घेणार आहोत. आयुष्यात कधी खाल्लेलं नाही आहे, पण अशा लग्न समारंभाला जावं म्हणजे, कारण तिथे नवीन नवीन पदार्थ कळतात, खायला मिळतात, ते पण फुकटात. ओके, सो आता आम्ही हळूहळू पुढे सरकत आहोत. आता इथे आहे पनीरची भाजी. आता खाल्ल्यावर कळेलच कशी झालेली आहे. यानंतर या पुढे काहीतरी वेगळीच भाजी आम्हाला दिसली. आता कसली होती काय आठवत नाही, पण ठीक आहे, आम्हाला ती खायची नव्हती म्हणून आम्ही हळूच पुढे सरकलो. आणि मग त्याच्यानंतर आता इथे मस्त गरम गरम चपात्या रोटी आहेत. सो त्या घेतल्या. 1 नाही तर आम्हाला 2-2, 3-3 लागतात, त्याशिवाय आम्ही काही पुढे जात नाही. इकडे जरा पुऱ्या दिसल्या, मनावर जरा आवर घातला आणि म्हणलं डाएट चालू आहे, पुऱ्या खायला नको. तेवढ्यात भात दिसला, म्हणजे डाएट मरू दे, भात पहिला खाऊया आपण, म्हणून मी आता भात घेणार आहे. बरं, एका पळीमध्ये आपण भागत नाही, आपण तिथे 2-2, 3-3 पळ्या घेणार. जेवढं ताट रिकामी तेवढं भरायचं, फुकटात मिळतं तर खाऊन घ्यायचं. त्यानंतर आम्ही घेतलेलं आहे वरणाशिवाय काय भात खाल्ल्यासारखं वाटत नाही. वरण भात, लोणचं, कोण नाही कोणचं, बरोबर. आता पुढे आल्यावर आम्हाला गुलाबजाम आणि बरेच स्वीट पदार्थ दिसले, पण तिथे गेल्यावर कळलं की आईला आपल्याकडे वाटीच नाही आहे. मग आम्ही काय डोकं चालवलं, वरण जे वाटीत होतं ते आम्ही भातावर ओतलं, त्याच्यामध्ये गुलाबजाम टाकले आणि मग नंतर बाकीचे हळूहळू एक पदार्थ ताटामध्ये भरले. आणि जे उरले ते नंतर भरू असं म्हणत आम्ही मस्त जेवणावर ताव मारला. ह्या 3 चेहरे पाहिल्यावर लहान मुलगा देखील सांगेल की यांना एंगेजमेंटपेक्षा खाण्यापिण्यात जास्त इंटरेस्ट आहे, त्यासाठीच या लग्नाला येतात, हो की नाही? आई शपथ, हे काय रोटी बनवायचं मशीन. बरं झालं इथे आल्यासरशी महत्त्वाची माहिती मिळाली. लगेच पप्पांना फोन करून सांगितलं माझ्या लग्नामध्ये मला असंच रोटी मेकर हवा आहे, जेणेकरून सासरी जाऊन रोट्या किंवा चपात्या बनवायचा शिन वाचेल. येस. पोटभर जेवल्यानंतर वेळ होते झोपण्याची, त्यामुळे मैत्रिणीला गुड बाय करत लवकर घरी निघालो. नाहीतर आमच्या घरच्यांनी आम्हाला घरात घेतलं नसतं आणि मग तुमच्यापैकी कोणाच तरी घरी आम्हाला यावं लागलं असतं. चलो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.